नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण एमपीएससी आयोगाचं 23 डिसेंबर 2024 रोजी आलेलं जे शुद्धीपत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। एमपीएससी आयोगाची गट ब जी 5 जानेवारी 2025 रोजी होणारी परीक्षा आहे, त्याच्यासोबतच गट क ची जी परीक्षा होती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची, तर ती दोन्हीही परीक्षा ज्या आहेत 2 फेब्रुवारी आणि 5 जानेवारीला होणाऱ्या परीक्षा ज्या आहेत तर त्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्या संदर्भातलं आलेलं हे शुद्धीपत्रक आहे। तर तुम्ही बघू शकता डिटेलमध्ये आता मी तुम्हाला याच्यामधले सगळे सविस्तर सांगणार आहे। जाहिरात क्रमांक 48/2024 आणि जाहिरात क्रमांक 49/2024 जे आहे त्याच्या संदर्भातला हा आजचा व्हिडिओ असणार आहे। तर तुम्ही बघू शकता शासन निर्णयानुसार 20 डिसेंबर 2024 रोजीचं महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरता आरक्षण अधिनियम 2024 जो आहे 26 फेब्रुवारी 2024 अन्वये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरता राज्य शासकीय सेवेतील पदावर नियुक्तीसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे। सदर अधिसूचनेतील तरतुदीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने शासनामार्फत जे आहे त्या पदसंख्या व आरक्षणाच्या तरतुदी करून सुधारित मागणीपत्र प्राप्त झाल्यानुसार आयोगाकडून संदर्भाधीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत। तर त्याच्यासाठी जे इच्छुक उमेदवार आहेत ज्यांना वयाची शिथिलता देऊन अर्ज करण्यासाठीची जी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे तर त्याच्यासाठी जाहिरात क्रमांक 48/2024 जे आहे महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 आणि जाहिरात क्रमांक 49/2024 महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 त्याच्यानुसार अर्ज सादर करण्याचा जे आहे 26 डिसेंबर 2024 पासून ते 6 जानेवारी 2025 पर्यंतची वेळ असणार आहे। ऑनलाईन शुल्क भरण्यासाठी पण 6 जानेवारी 2024 पर्यंतची वेळ असणार आहे। मग स्टेट बँकेद्वारे 8 जानेवारीची आणि चलनाद्वारे शुल्क भरायला 9 जानेवारीपर्यंतची वेळ देण्यात आलेली आहे। अर्ज कसा सादर करायचा आहे त्याचे स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन जर तुम्हाला हवे असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा। त्याच्या संदर्भातले स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन मी तुम्हाला डिटेलमध्ये देईल। महाराष्ट्र राज्यातले जे आहेत जे 36 जिल्हे आहेत तिथलं तुम्हाला परीक्षा केंद्र निवडता येईल, परंतु तुम्ही बघू शकता मग याच्यामध्ये उमेदवारांना फक्त अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई व पुणे या जिल्हा परीक्षा केंद्रावरच परीक्षा जी आहे तर ती नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना फक्त हेच परीक्षा केंद्र निवडता येणार आहेत। तर दोन्ही जाहिराती ज्या आहेत त्या 26 डिसेंबर 2024 पासून अर्ज करायला सुरू होतील। तर जे इच्छुक उमेदवार आहेत तर त्यांनी इथं नक्की अर्ज करा। एमपीएससी गट ब आणि एमपीएससी गट क साठीचे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे। वयोमर्यादा वाढून दिलेल्या उमेदवारांना ह्याच्यामध्ये अर्ज करता येणार आहेत। नव्याने अर्ज करण्यासाठी ही जाहिरात सुरू करण्यात आलेली आहे आणि ज्या परीक्षा नियोजित होत्या त्या परीक्षा आता पुढे जाऊन नवीन परीक्षेचा दिनांक जो असणार आहे तर तो असणार आहे गट ब साठीचा 2 फेब्रुवारी 2025 आणि गट क साठी असणार आहे 4 मे 2025चा। तर जी इच्छुक उमेदवार आहेत तर त्यांनी याचा नक्की विचार करा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।